आज सरकारला माझं विनंती आहे की माझी मिसेस कोमल तानाजी कांबळे ही BMCमध्ये काम करते, तर तिचा सप्टेंबरपासून पगार झाला नाही आहे आणि 3 महिन्याचा पगार झाला नव्हता. नंतर नोव्हेंबरमध्ये सांगितलं तुमचा पगार निघत आहे, परंतु ज्याचं आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक आहे त्याचाच पगार पूर्ण होणार नाही, तर 20% त्याचा पगार कपात केला जाईल. मग आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करायला जाताना तिच्या पॅन कार्डवरती तिनं नाव चेंज केलं होतं, म्हणजे माझ्या नावानं होतं कोमल सचिन आयवडे, पण आधार कार्डवरती कोमल तानाजी कांबळे असं होतं. त्यामुळं तिचं पगार अडकला गेला. तर तिनं नोव्हेंबरमध्ये ऑनलाईन प्रोसिजर केली, पण ऑनलाईन प्रोसिजर ही तिची फेल गेली. त्याच्यानंतर तिनं पॅन कार्ड लावून 7/12/2024 रोजी, म्हणजे डिसेंबरमध्ये पॅन कार्ड लावून आधार केंद्रामध्ये हे केलं होतं, तर हे रिजेक्ट झालं. त्याच्यानंतर आधार केंद्रावाल्यांनी सांगितलं वोटिंग कार्ड लावून बघा, मग 25/12ला वोटिंग कार्ड लावून हे चेक केलं, हे रिजेक्ट झालं. पण हे वेबसाईटवरती असं क्लिअर कधी सांगत नाही आहेत की हेच डॉक्युमेंट लागेल, तेच लागेल. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस MIDC इथून 3 तारखेला गॅजेट लावून हे केलेलं आहे, पण हे अजून प्रोसिजरमध्ये दाखवते. आणि सरकारचा कालावधी असा आहे की ते 90 दिवसाचा कालावधी दाखवतात, म्हणजे 90 दिवसामध्ये कमीत कमी 15 पण जास्तीत जास्त 90 दिवस. पण सरकारनं ह्याच्यावरती लवकरात लवकर काम करावं, जेणेकरून गोरगरिबाची घरं आणि त्यांचं राशन बंद पडतं असं कुठंही काम होऊ नये. आणि ह्याच्यासाठी सरकारने कडक असे कायदे बनवावेत, जेणेकरून लवकरात लवकर आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक व्हावे किंवा आधारवरचे नाव लवकर दुरुस्ती व्हावे. आणि जर दुरुस्ती होत नसेल लवकर तर त्याची भरपाई देखील सरकारनं द्यावी. कारण तुमच्यामुळं गोरगरिबाचे घरांचं लॉस होतंय, त्यांच्या घरामध्ये राशन होत नाहीये, पगारामुळं खूप अडचण येतात. मला एवढंच सांगायचं आहे, हे आधार कार्डमुळं आमचं किती मोठं लॉस झालेलं आहे. गेले हा नोव्हेंबरपासून या आधार कार्डच्या नावाचा आम्ही प्रयत्न करतो नाव चेंज करायसाठी. गॅजेटही लावलेला आहे तरी लवकर होत नाहीये. आधारवरती कंप्लेंटही करत राहतोय, कॉल सेंटरला आधारच्या फोनही करत राहतोय, तरी देखील आधारावरती कोणतंही लवकरात लवकर काम होत नाही. कुणाचं होतंय, कुणाचं नाही होत आहे. आता आमच्याकडे प्रूफ आहेत. तर मला एवढंच सरकारला म्हणायचं की हे आधारवरची कामं लवकरात लवकर करावी. धन्यवाद.